सर्व आमच्या मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला 4 चांद लावताना आपण बघतोय आणि या ठिकाणी आपण नक्कीच या ठिकाणी आपण अतिथी देव भव ही आपल्या संस्कृतीचं जतन करताना आदरणीय राजेंद्रजी गावित साहेबांचा शुभ सन्मान इथे करणार आहोत। या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय आदरणीय उदयनजी शुक्ला सरांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ, मायेची शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान केला जातोय। जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय। अतिशय सुंदर अशी स्पर्धा आणि नक्कीच अतिथी देव भव ही संस्कृतीचं जतन, आमच्या मान्यवरांचं शुभ सन्मान आदरणीय उदयनजी शुक्ला सरांच्या माध्यमातून होताना पालघर लोकसभा खासदार आदरणीय राजेंद्रजी गावित साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आणि त्या शुभ सन्मानाचा स्वीकार करताना आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब, त्यानंतर आपण बघताय सन्माननीय सर्व आमच्या मान्यवरांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आझाद सरांचे इथे पुष्पगुच्छ देऊन यथोचित शुभ सन्मान केला जातोय। सन्माननीय अक्षयजी संकेत सरांचा यथोचित शुभ सन्मान, सन्माननीय बिपिनजी पाटील सरांचा यथोचित शुभ सन्मान केला जातोय। सर्व मान्यवरांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित मान सन्मान आपण बघतायत। सुंदर अशी स्पर्धा आणि एक अप्रतिम असं नियोजन, सर्वांचा यथोचित शुभ सन्मान आपण इथे बघतायत। तर नक्कीच या ठिकाणी आम्ही जास्त वेळ घेणार नाही आहेत। आम्ही नक्कीच आदरणीय राजेंद्रजी गावित सरांना विनंती करतोय की नक्कीच आपण थोडंसं मार्गदर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून आणि इथे आम्हाला करावं ही आम्ही विनंती करतोय। माननीय श्री गावित साहेब, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचं इथे शब्दसुमनाने मी पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे स्वागत करतो। पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सुरुवातीला माननीय श्री राजेंद्र गावित साहेबांनी ही जी आपल्याला अशीच भव्य दिव्य असं मैदान दिसतंय ह्याच्यासाठी पर्सनली लक्ष घालून त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे। त्यामुळे पहिला त्यांचं आपण अभिनंदन करूया आणि टाळ्या वाजवून जोरात स्वागत करूया। खासदार म्हणून माननीय श्री गावित साहेब आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये लोकप्रिय आहेत। आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यांचा जो कामाचा जो आपण म्हणतो ओघ आहे तो एवढा असतो की प्रत्येक गावागावात प्रत्येक घराघरात त्यांचा कुठलाही कार्यक्रम असो माननीय श्री गावित साहेब अगदी आनंदाने त्याला उपस्थित असतात। मागे करोनामध्ये माननीय गावित साहेब इथे राहत होते JSWला, त्यावेळेला सुद्धा त्यांना काही आजार झालेला, त्यावेळेला सुद्धा ते इथे ग्राउंडवर पर्सनली 1 तास फिरायला यायचे आणि ग्राउंडवर असलेल्या समस्यांबद्दल ते नेहमी माझ्याशी बोलायचे आणि काही प्रॉब्लेम असला तरी मी त्यांच्याशी पर्सनली बोलायचो। त्यामुळे त्यांचे आणि आपले संबंध ॲज अ क्रिकेटर म्हणून खूप चांगले आहेत। ते तसेच वृद्धिंगत राहो हीच आमची इच्छा। स्पायडर प्रीमियर लीगबद्दल म्हणायचं तर मागच्या 2-3 वर्षात करोनानंतर सुरू झालेली ही स्पर्धा आणि तत्पूर्वी आपण पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ही सुरू केलेली स्पर्धा आणि त्यांचं हे 3 वर्षात
स्पायडर प्रीमियर लीग करता आपण पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन नेहमी मैदानाच्या स्वरूपात मदत करत असतो. प्रत्येक वर्षी स्पायडर प्रीमियर लीग ही व्यवस्थितपणे हाताळली झाली. हे तिसरं वर्ष आहे. प्रत्येक वर्षी चॅम्पियन जे आहेत ते बदलत गेलेले आहेत. पहिल्या वर्षी PDTSA, दुसऱ्या वर्षी वेगळा, तिसऱ्या वर्षी आपण आता बघतोय तर स्वरा 11 तुषारची टीम. ह्या सगळ्या चांगल्या क्रिकेटर्स म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्यामधले जे चांगले क्रिकेटर्स आहेत त्यांना एक व्यवस्थितपणे प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून उदयनच्या आणि ललित शुक्ला आणि त्याच्या फॅमिलीने हे सुरुवात केलेलं जे इनिशिएटिव्ह आहे त्याला आम्ही सर्व क्रिकेटपटूंनी पालघर जिल्ह्यातल्या यांनी सहकार्य केलेलं आहे. आणि आपण या दिवसात या 2-3 दिवसात ज्या स्पर्धा बघितल्या असतील तर स्पर्धेमध्ये सगळेच जण पार्टिसिपेट झाले. मग ते लोअर लेवलचे आपल्याकडे ट्रेनिंग घेणारी मुलं असो किंवा विनायक भोईरसारखा असो, करण मोरेसारखा असो किंवा ढेकळेसारखा क्रिकेटर आहे किंवा इथे मी बऱ्याच जणांचं सिनियर आहेत सगळ्यांची नावं घेत नाही. पण काल साईराज खेळला, त्यानंतर हार्दिक तामोरे खेळला. आपण पूर्वी या ग्राउंडवर तुम्हाला माहिती आहे शार्दूल खेळत होता. ह्या मुलींचे जे फोटो लावले आहेत ते मुलीसुद्धा इथे नेहमी प्रॅक्टिस करत असतात. हे सगळं आपण जे निर्माण केलेलं आहे हे सर्व ही जी राजकीय मंडळी आहेत यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला साहेब धन्यवाद देतो की आपल्या सगळ्यांच्या या पुढाकारामुळे आणि सगळ्यांच्या सपोर्टमुळे हे शक्य झालं. आपल्या स्पर्धेला म्हणजे स्पायडर लीगच्या स्पर्धेला अंपायर जे संजय पाटील आणि त्यांची टीम जी आलेली आहे त्यांचेसुद्धा धन्यवाद. कारण त्यांनीच सुंदर अंपायरिंग केली. कुठेही असं गालबोट लागेल अशी अंपायरिंग झालेली नाही. त्याप्रमाणे पाटील नेटवर्क आणि कॉमेंट्री टीम हे सर्व जे तिघजण कॉमेंट्री टीम आहे त्यांचेसुद्धा धन्यवाद. माननीय गावित साहेबांना जास्त वेळ मी अडथळा न बनता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावा. स्पायडर प्रीमियम लीगच्या माध्यमातून 2023 या प्रीमियम लीगचं मला वाटतं 3रं वर्ष आहे. कंटिन्यू या ठिकाणी उदय त्याचप्रमाणे शुक्ला त्याचे सहकारी या ठिकाणी एक सुंदर नियोजन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि हे जे खरं म्हणजे मागच्या एका महिन्यापूर्वी ते माझ्याकडे आले की म्हणे गावी साहेब असं असं आहे, आम्हाला सामने भरवायचं आहे, परंतु या ठिकाणी आम्हाला एक स्पॉन्सरर पाहिजे. मी खरं म्हणजे काय की क्रिकेटला मी जास्त स्पॉन्सर करत नाही कारण पण तरीसुद्धा त्या ठिकाणी शुक्लाची जी धडपड बघता बरं काय की मी म्हटलं कारण मी कसं आहे की मी आजारी माणूस असेल, आजारी असतील किंवा खरोखरच गरजू स्टुडंट असेल किंवा अन्य काही आपले काय म्हणतो आपण एखादा ज्येष्ठ नागरिक असेल वगैरे की यांना एक सढळ हाताने मदत करतो. असं म्हणजे माझा हात कधी मी आखडता घेत नाही असं आणि म्हणून लोक पण प्रेम करतात. पण शेवटी आपल्यालाही मलाही थोडं लिमिटेशन आहे पण तरीसुद्धा एक सुंदर त्याची ती धडपड जी बघिता मी म्हटलं की या पोराला आपण आता मदत केली पाहिजे असं. आणि खरं हे सुंदर नियोजन त्यांनी या ठिकाणी केलं. हे क्रिकेटचं बघा शेवटी MCI पेक्षाही चांगलं ग्राउंड या ठिकाणी म्हणजे आपण बिपिन पाटील आणि त्याच्या सहकार्याने या ठिकाणी मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी सुद्धा या ग्राउंडवरती सकाळी मॉर्निंग वॉकचा बऱ्याचदा मी उपयोग केलेला आहे. फक्त इथे पोल्युशन जे आहे या पोल्युशनमुळे त्या ठिकाणी थोडीशी अडचण होती पण ते आता पोल्युशनसुद्धा आपण या ठिकाणी MPCPच्या माध्यमातून हे शहरातच पोल्युशन म्हणजे कमी होणार असं न करता या ठिकाणी खाडीमध्ये कारण काय की या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ 100-125च्या आसपास हजार्डस म्हणजे केमिकलयुक्त प्रकारे कंपन्या आहे आणि जवळजवळ
लहान मोठे असं जवळजवळ 3-3.5 हजाराच्या आसपास कारखाने आहेत आणि त्यांचं 25 MLD पाणी म्हणजे आपलं 25 MLD तिथे CETP प्लॅन्ट आहे. आता मला वाटतं ते 50 त्या ठिकाणी ते करतायत. परंतु त्यामुळे जे केमिकल पाणी आहे ते अतिरिक्त पाणी ते खाड्यांमध्ये सोडलं जातं. त्यामुळे इथे समुद्रकिनारी असलेले मच्छीमार बांधवांचं त्या ठिकाणी त्यांच्या मत्स्य व्यवसायावरती विपरीत परिणाम होतो. आता या मधल्या पिरियडमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपलं हजारो म्हणजे आपले मासे त्या ठिकाणी मृत्यू पावले. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या भागातला जो आपलं पोल्युशन आहे हे पोल्युशन कशा पद्धतीने कमी करता येईल आणि यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. मी राज्यमंत्री असताना या ठिकाणी आपण 83 कंपन्यांना बंद केलं होतं, म्हणजे क्लोजरच्या नोटीस दिल्या होत्या. परंतु ऐन दिवाळीच्या सण होता, कामगारसुद्धा आपले त्यांचाही बोनसचा प्रश्न होता. शेवटी एकीकडे बंद करताना आपण त्या ठिकाणी आपल्याच लोकांवरती म्हणजे एक गंडांतर येत होतं आणि म्हणून परत पुन्हा आपण मुख्यमंत्री त्यावेळेचे पृथ्वीराज चव्हाणांना भेटून आपण पुन्हा सुरू केलं. परंतु त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायला सांगितलं आणि सांगताना मला एक अभिमान वाटतो की अनेक कंपन्यांमध्ये जुनाट अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट होते, म्हणजे मशिनरी होती, त्यांनी त्या ठिकाणी मॉडिफाय केलं. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आपल्याकडचे आपले जे भूमिपुत्र आहेत प्रकाश पाटील साहेब, त्यांची आरती ड्रग्स कंपनी आहे. त्या ठिकाणी त्यांचे बरेचसे ॲक्सिडेंट म्हणजे बऱ्याचदा घडले, पण आपले लोकल असल्यामुळे आम्ही पण थोडंसं दुर्लक्ष करायचं, पण शेवटी किती दिवस दुर्लक्ष करायचं म्हणून आम्ही थोडंसं लक्ष घातलं आणि त्यांनी त्या ठिकाणी मला खरोखरच पाटील साहेबांना धन्यवाद दिलं पाहिजे की त्यांनी त्याच्यात मॉडिफिकेशन केलं आणि मॉडिफिकेशन केलं त्यांनी. वर्षाला मला वाटतं एका वर्षाला त्या ठिकाणी साधारण सगळ्या कंपन्यांचं जेवढ्या कंपन्या आहे त्याचं 10 ते 12 कोटी रुपये त्यांना बेनिफिट मिळालं. मला सहज एका दिवशी गावित साहेब, तुम्ही जर ॲक्शन घेतली नसती त्या सगळ्या कंपन्यांवरती तर कदाचित मला 10-12 कोटी रुपये हे माझं बेनिफिट मिळालं नसतं. मी म्हटलं तुम्ही आता इलेक्शनला मला थोडी मदत केली पाहिजे, म्हणजे मस्करीमध्ये म्हणजे सांगण्याचे तात्पर्य असं की आपण कुठलंही काम करत असताना त्या ठिकाणी या भागातले राहणारे लोकसुद्धा शेवटी लोक आहे. या भागातल्या वंजारी समाजाची आसपासची गावं जी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोल्युटेड होतात, त्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो असं. आणि शेवटी इंडस्ट्रीवाले तर काय मुंबईला राहतातच, पण तरीसुद्धा त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी बिपिन पाटील आणि त्याच्या सहकार्याने इतकं सुंदर नियोजन, सुंदर ग्राउंड या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि मी आपल्याला एवढंच सांगेन की या ठिकाणी स्वरा गटाचा म्हणजे तुषार संख्येचं म्हणजे आपल्या स्वरा ना कोणाचं तुमचं कुठलं स्टार 11 अच्छा निनाद सिंग अच्छा दोन्ही संख्येवाल्याने जिंकलं. काय मिली भगत तर नाही ना तुषार आणि निनाद दोघांनी. पण तरीसुद्धा काय माहिती आहे की या भागातल्या तरुणांना कुठे प्रोत्साहित केलं पाहिजे. आता आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो की आपण पालघरला सुद्धा आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून एकलव्य आपलं क्रीडा अकॅडमी आपण त्या ठिकाणी त्या उभारतो आहोत. त्यालासुद्धा काही थोडंसं निधीची थोडीशी अडचण जरूर आहे, पण ती एकलव्य क्रीडा अकादमी आदिवासी विकास विभागातून उभारली गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण एक 25 एकर जमिनीची मागणी केलेली आहे. मग त्याच्यात सगळ्या समाजातल्या लोकांना त्या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे. कारण या भागामध्ये मच्छीमार समाजातील सुद्धा कालच एक माझ्याकडे माझ्या बंगल्यावरती एक वैष्णवी एक आपली ही ॲथलीट्स आहे, तांडेल म्हणून नावाची पोरगी माहीमची आहे, वैष्णवी तांडेल वृषाली तांडेल माहीमची. ती आली म्हणजे 1-2 मुलाची आई असताना सुद्धा तिच्यामध्ये ती जिद्द बघितली आणि गावीसाहेब मला 4 दिवस राहायचे आहे म्हणे. मी म्हटलं ताई, म्हटलं तुम्ही माझ्या बंगल्यावर तुम्ही राहा, तुमचे आई वडील सहित ते आले. मी म्हटलं की या लहान मुलांना कशासाठी आणलं, म्हटलं तर नाही म्हणे की ह्या मुलांनाही कळलं पाहिजे की ॲथलेटिक्सची आतापासूनच त्यालाही जरा म्हणजे आवड निर्माण पाहिली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सार्दुल ठाकूरपासून सादुल ठाकूर तर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे
की त्यांनी स्वतःच्या गावाबरोबर, स्वतःच्या तालुक्याबरोबर, स्वतःच्या जिल्ह्याबरोबर, महाराष्ट्राबरोबर, संपूर्ण देशाच्या बरोबर त्या ठिकाणी जगामध्ये सुद्धा त्याने नाव रोशन करण्याचा प्रयत्न केला. निश्चितच आपल्याला शार्दूल असेल किंवा कबड्डीमध्ये अनेक अशा मुली ज्या आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातून त्या ठिकाणी त्यांनी नाव लौकिक केलेलं आहे. आणि कदाचित भविष्यकाळामध्ये या ठिकाणी तुमच्यासारख्या तरुणांना त्याचा निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा होईल. आणि मला वाटतं हे आपण याच्याशी महाराष्ट्र क्रिकेट, मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न आहे. आणि या ठिकाणी अनेक लहान लहान मुलं मी बघतो, सकाळी आल्यानंतर सगळे लहान मुलं खेळत असतातच. आणि म्हणून त्याच्यामध्ये अनेक चांगली मुलं आहेत. परंतु काय की क्रिकेट आता असा खेळ झालेला आहे की जगामध्ये की एक सगळ्यात जास्त म्हणजे पॉप्युलरिटी त्या क्रिकेटमध्ये आहे. आणि देशामध्ये कुठलाही खेळ नाही, पॉलिटिकल लोकंसुद्धा देशाची एकात्मता आणू शकत नाही. फक्त क्रिकेट असा खेळ आहे की राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात चांगला, की त्या वेगवेगळ्या जाती धर्मातील, हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, अन्य अल्पसंख्याक असेल, सगळ्यांना एकजुटीचं द्योतक असेल तर फक्त हा क्रिकेट हा खेळ राहिलेला आहे. आणि क्रिकेटमुळे या ठिकाणी देशाची एकात्मता जी आहे ती अबाधित राहते. मग त्या ठिकाणी काश्मीरचाही खेळाडू असतो, तामिळनाडूचाही खेळाडू असतो, महाराष्ट्राचे खेळाडू असतात किंवा गुजरातचे असतात किंवा संपूर्ण भारतातले, राजस्थान असेल किंवा उत्तर प्रदेश असेल किंवा आपलं पंजाब असेल, हरियाणा असेल, दिल्ली असेल. आणि अशा ठिकाणी क्रिकेट एकत्र येतात आणि देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून खऱ्यात उपयुक्त अशा प्रकारचा खेळ आहे. या ठिकाणी आमचे चर्मकार संघाचे आपले सदस्य विनीत मुकणे आहेत, त्याचप्रमाणे PSI आपलं अहिरराव साहेब आहेत, आमचा नगरसेवक अक्षय आहे, अक्षय सगळीकडेच असतो. त्याचप्रमाणे आमची सगळी मंडळी, म्हणजे मला सगळ्यांची नावं घेता येणार नाही पण उपस्थित सगळी मंडळी असतात, जे काही या ठिकाणी त्यांचं योगदान आहे बरं का, या बोईसरच नव्हे तर या तालुक्यासाठी एक चांगलं म्हणून या ठिकाणी सुप्रसिद्ध आपलं कबड्डीपट्टू काय ना ललित शुक्ला ही यांच्यासारखी मंडळी जी आहे. आता शुक्ला म्हटल्यानंतर UPचे जरी असले परंतु आता मला वाटतं आता सगळे पालघरवासी झालेले आहे. म्हणजे मला वाटतं 4-4, 5-5 पिढ्या झालेल्या आहे. म्हणजे आणि सगळ्यात आपली जन्मभूमी कुठलीही असली तरी आपली कर्मभूमी ही पालघर आहे. आणि पालघरच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी संयुक्तरित्या एकत्र येऊन या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. एवढंच बोलून या ठिकाणी इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सो थँक्यू. अतिशय सुंदर मार्गदर्शन आणि जास्त वेळ इथे घेतला जाणार नाही. आपण प्राइज सेरेमनीला प्रारंभ करतोय. आपण फायनल मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे जातोय. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ज्यांच्या बॅटमधनं 100 धावा आलेले आहेत, अतिशय विस्फोटक बॅटिंग ज्यांनी केलेली आहे, उमेश गुज्जर ठरतायत मॅन ऑफ द मॅच. उमेश या आपण. कारण नक्कीच शाहिब सर के शुभ हाथों से यहाँ पर बेहतरीन आकर्षक ट्रॉफी दी जाएगी. मैन ऑफ द मैच उमेश गुज्जर सर 100 बनवलाय. अतिशय विस्फोटक बॅटिंग. त्याच्यानंतर पाटील सर आपल्याला बघायला मिळतात. अक्षय जी संकेत सर आहेत. टी-शर्ट यहाँ पर दिए जाएंगे उमेश गुज्जर को मैन ऑफ द मैच. अमरा स्पोर्ट्स वेयर की तरफ से खूबसूरत टी-शर्ट. और अब 16 सेप स्पोर्ट्स की तरफ से सनस्क्रीन.
बेस्ट बॉलर कौन होगा? बेस्ट बॉलर आसिफ शेख। 14 विकेट उन्होंने छटकाए हैं। आकर्षक ट्रॉफी बेस्ट बॉलर की। पाटिल सर के जरूर यहां पर अप्रतिम ट्रॉफी प्यूरिफाई निनाद संख्या की तरफ से दिया जाएगा। एक आकर्षक ट्रॉफी आसिफ, वेल प्लेड। प्यूरिफाई जो उन्होंने स्पॉन्सर्स किए आप देख सकते हैं उनके शुभ हाथों से। आसिफ के लिए जोरदार तालियां। बेस्ट बॉलर 14 विकेट चटकाए उन्होंने। एक आकर्षक प्यूरिफायर हम देख रहे हैं। बेस्ट बैट्समैन प्रणय पाटिल, 196 रन बनाए हैं। प्रणय पाटिल आ जाओ। और सम्मानीय आजाद सर के शुभ हाथों से जरूर अजय जी संख्या, अक्षय जी संख्या सर है, उदयन शुक्ला सर वो लेते हुए इस समय आप देख सकते हो बेहतरीन ट्रॉफी बेस्ट बैट्समैन की। एक सेंचुरी उनके नाम है। आजाद सर के और शुभ हाथों से यहां पर जरूर प्योर प्यूरिफाई दिया जाएगा। और अब चलेंगे मैन ऑफ द सीरीज की तरफ। मैन ऑफ द सीरीज कौन? मयूर मांगेला, 125 रन और 8 विकेट। बेहतरीन हर पल मोला खिलाड़ी है और मैन ऑफ द सीरीज के हकदार बनते हुए मयूर सम्मानीय साहेबराव जादव के शुभ हाथों से दी जाएगी यहां पर मैन ऑफ द सीरीज की आकर्षक ट्रॉफी आप देख सकते हो। इस बीच निनाद जी संख्या की तरफ से यहां पर जरूर प्यूरिफायर आपके शुभ हाथों से दिया जाएगा। वेल डन मयूर मांगेला। एक यादगार सुपर स्पाइडर प्रीमियर लीग में उनकी इनिंग रही है। मैन ऑफ द सीरीज तो यहां पर सेकंड प्राइज रनर अप टीम के कप्तान पूरी टीम यहां पर आ जाए। सेकंड प्राइज आदरणीय राजेंद्र जी गावित साहब के शुभ हाथों से दिया जाएगा यहां पर रनर अप टीम की ट्रॉफी। डीजे आसिफ SK 50,000 और आकर्षक ट्रॉफी आप देख सकते हो। रनर अप टीम स्टार 11 विजय ट्रेन सर्विस की तरफ से प्रोवाइड की गई थी आकर्षक ट्रॉफी आप देख सकते हो। एक लाजवाब आकर्षक ट्रॉफी और स्टार 11 टीम के लिए जोरदार तालियां बजनी चाहिए यहां पर। रनर अप टीम रही है 2023 में। अभिषेक पांडे का एक बेहतरीन साथ, मयूर मांगेला की बेहतरीन अदाकारी और भरत पाटिल, सुमित डेगले का बेहतरीन साथ। रनर अप टीम रहती हुई यहां पर। एक जरूर ट्रॉफी के साथ में आकर्षक फोटो सेशन हम देख रहे हैं। सेकंड प्राइज यहाँ पर निनाद जी संके सर, उनके चेहरे के ऊपर स्माइल आप देख सकते हो। बेहतरीन अचीवमेंट है निनाद आपके लिए। रनर अप टीम रही है स्टार 11। और अब हम बुलाना चाहेंगे इस साल के चैंपियन स्वरा विकी 11। स्वरा विकी 11 टीम के सभी खिलाड़ी 2023 और चैंपियन बनी इस समय आप देख सकते हो। स्वरा विकी 11 टीम की पूरी टीम यहां पर सम्मानीय आदरणीय राजेंद्र जी गावी साहब के शुभ हाथों से 75,000 और आकर्षक ट्रॉफी
बहुत ही लाजवाब क्षण नहीं है, चैंपियन बनते हुए समय वेल प्लेड तुषार, यश चौहान, उमेश गुजर, सईद, विनायक, आसिफ शेख, सबने क्या बेहतरीन खेला है। करण मोरे और बने यहाँ पर चॅम्पियन 2023 सन्माननीय आदरणीय राजेंद्र गाविसरांच्या शुभ हस्ते आपण बघतायत आकर्षक ट्रॉफी। हिप हिप कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले, छूते दिल के तार से इंडिया वाले, हर जीत छीन ले हार से इंडिया वाले। दरम्यान नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून अमूल्य वेळ आदरणीय राजेंद्रजी गावित सर आणि स्पायडर प्रीमियर लीग साठी दिल्याबद्दल नक्कीच आम्ही सर्व आपले आभारी राहू। आपल्या बिजी शेड्यूल मधून त्यांनी काही काळ स्पायडर प्रीमियर लीगला दिल्या त्याबद्दल नक्कीच खूप खूप धन्यवाद सर। आपण